वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण जाणून घेऊयात. पुणे राज्यात सध्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी हगवणे कुटुंबातील आरोपी सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यातील जवळजवळ सर्वच आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज या प्रकरणी आरोपी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशांत हगवणे यांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पाहुयात या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम. पालकांच्या विरोधाला न जुमानता वैष्णवीनं केलं शशांकशी लग्न. वैष्णवीनं कुटुंबाच्या विरोधाला झुगारून शशांक हगवणेशी लग्न केलं. तिचे वडील ICUमध्ये असताना वैष्णवीनं पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या आग्रहानंतर तिच्या कुटुंबानं भव्य लग्न सोहळा आयोजित केला. वैष्णवीच्या वडिलांनी लग्नासाठी 51 तोळ्यांहून अधिक सोनं, एक आलिशान 4चाकी गाडी आणि जवळजवळ 7 किलो चांदीची भांडी भेट म्हणून दिली. 28 एप्रिल 2023 रोजी लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यांत हगवणे कुटुंबानं वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात झाली. लग्न निश्चितीच्या बैठकीत वाद. लग्नाच्या बैठकीदरम्यान हगवणे कुटुंबानं विविध मागण्या केल्या. यावेळी वैष्णवीचे वडील आणि आई म्हणाले, आम्हाला तुम्हाला मुलगी द्यायची नाही. तरीही हगवणे कुटुंबानं वाद घालत मोठी गाडी मागितली. वैष्णवीच्या वडिलांनी एक मोठं वाहन बुक केलं, परंतु हगवणे कुटुंबानं वैष्णवीच्या कुटुंबियांवर दबाव आणत दुसरी आलिशान गाडी घ्यायला भाग पाडलं. त्याच वेळी त्यांनी सोन्याची आणि 1.5 लाख किमतीचं घड्याळही मागितलं, अशी माहिती वैष्णवीच्या मामांनी दिली. गरोदरपणात वैष्णवीचा छळ. ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवी गरोदर होती. तेव्हा पती शशांकनं तिच्या चारित्र्यावर संशय घेत हे अपत्य आपलं नसल्याचं सांगितलं. यानंतर वैष्णवीच्या सासऱ्यांनीही तिचा छळ केला, तर शशांकनं वैष्णवीशी वाद घालत तिला मारहाणही केली. तिला घराबाहेर हाकलून लावलं, अशी माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली. 2023 मध्ये वैष्णवीचा आत्महत्येचा प्रयत्न. बघा मित्रांनो, यानंतरही पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न वैष्णवीताईंनी केला होता. हगवणे कुटुंबाकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं 27 नोव्हेंबर 2023ला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आत्महत्या केल्याचा प्रकार लक्षात येताच तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यामुळे तिचा जीव वाचला होता. 2 कोटी रुपयांची सतत मागणी. वैष्णवी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर 15 दिवसांच्या आत तिच्याकडे हगवणे कुटुंबानं 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रेमविवाह दरम्यान वैष्णवीच्या आई वडिलांनी 51 तोळे सोने, आलिशान कार आणि चांदीची भांडी दिली होती. तरीही जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी करण्यात आली होती. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती मेहुणी आणि मेहुण्यावर 2 कोटी रुपयांसाठी अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. मोठ्या सुनेलाही सहन करावा लागला छळ. हगवणे कुटुंबानं घरातील धाकटी सून वैष्णवीवर छळ केल्याचं समोर आलं.
परंतु हगवणे कुटुंबानं मोठ्या सुनेवरही असाच अत्याचार केल्याचं उघड झालं. नोव्हेंबर 2024 साली हगवणे यांच्या मोठ्या सुनेनं पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिचे सासरे राजेंद्र यांनी तिला अमानुष मारहाण केली होती. परंतु राजकीय दबावामुळे त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. वैष्णवीची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर आता आपण जाणून घेऊया ऑडिओ क्लिप व्हायरल. वैष्णवी हगवणे तिच्या मैत्रिणीला नेमकं काय घडलं ते सांगतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तिनं क्लिपमध्ये म्हटलं आहे की मी माझ्या प्रेमासाठी पालकांविरुद्ध जाऊन शशांकशी लग्न केलं होतं. ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आता माझे वडीलही चूक सुधारण्यासाठी मला पाठिंबा देणार आहेत. मी लवकरच घटस्फोट घेणार आहे. वैष्णवीनं तिच्या मैत्रिणीशी बोलताना हे सांगितलं होतं. परंतु त्यापूर्वीच वैष्णवीचा मृत्यू झाला. वैष्णवीनं केली आत्महत्या. वैष्णवी हगवणे कुटुंबाच्या छळाला कंटाळून 16 मे 2025 रोजी आत्महत्या केली. वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूनं राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे आणि 9 महिन्याचं छोटं बाळ ठेवून वैष्णवीताईंनी आत्महत्या केली आहे. खूप वाईट वाटते.